गडावरती कचरा म्हणजे कितपत योग्य आहे ते मला अजूनपर्यंत पटत नाही. कारण की जे लोक गडावरती येतात, मी एवढा तरी समजतो की शिवाजी महाराजांना ते मानत असतील किंवा एक्सप्लोअर करायला येत असतील, तर गडावरती किमान कचरा तरी पसरवू नये. ह्याच्यानी दिसतं की त्यांच्या बुद्धीमध्ये किती कचरा आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे. हा बघा बाईक पडली, इकडे आल्यात सरपंचावर थोडक्यात माहिती दिली. इकडे नाग, मण्यार, घोणस वगैरे हे सगळं आहे इकडे. सकाळी अगदी लवकर घरातून निघालो. आजूबाजूला पसरलेलं दाट डोके, हवेतील ती गार थंडी आणि शांत सकाळ, हा सगळा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. ज्या भावना मनात येत होत्या त्या अगदी भन्नाट होत्या. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे परत सह्याद्रीची भटकंती करायला. आणि आजचं आपलं टार्गेट आहे इकडे तुम्ही मागे बघत असाल किल्ले तुंग, कठीणगड. सो सकाळी आम्ही जवळजवळ 5:30ला निघालेलो आणि आत्ता नाश्ता बिष्टा करत ब्रेक करत आता आलो आहे इकडे. 9:30 सव्वा 9 झालेत. पण मजा आली. जे धुकं, थंडी आणि जो इकडचा जो रस्ता होता आणि त्यामध्ये झाडं आणि त्यामधून आम्ही चाललो आहे. हा बघा मागे रस्ता बघा तुम्हाला, असाच रस्ता आहे पुढे सगळा. सो एकदम मस्त आहे. आणि आता आम्ही हा बघा इकडनं जाणार आहे. आम्ही आलेलो दादरवरनं, मुंबई साईडवरनं आलेलो, तर इकडनं असं आलो आणि आता इकडनं वरती जाणार आहे. तर चला आता पुढे जाऊया वरती. स्टे ट्यून विथ YB एक्सप्लोरर. चलो बाय. आले तुंगला आणि आपल्याबरोबर आहेत आपले, हा बघा ह्याला तर ओळखतात तुम्ही, राकेश नायर आणि सिद्धेश चव्हाण. सो माणिकगडची टीम आहे आपली. तर मंडळी हे बघा इकडे पार्किंग आहे आणि इकडे पार्किंगचे 2 व्हीलरचे आहेत 20 रुपये आणि कारचे 50 आहेत. तर हे दादा आहेत इकडे. तुम्ही इकडेच असतात? हो, आपण इथे राहण्याची वगैरे जेवणाची पण सगळी सोय करतो. आणि आता इकडनं ट्रेक चालू होणार आहे पुढे. आणि इकडे बघा तुम्ही हा नकाशा दिलाय. जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता तेव्हा इकडे बघा किल्ल्याची माहिती दिली आहे, दुर्ग कठीणगड उर्फ तुंग. तुम्ही स्टार्ट करतात ना तर इकडे बघा हनुमानाचं मंदिर आहे. तर इकडे जाऊन आपण आपला ट्रेक सुरू करणार आहे. तर जरा आशीर्वाद घेऊ आणि आपण पुढे आपला ट्रेक चालू ठेवू. आणि जसा तुम्ही ट्रेक चालू करतात तर तुम्हाला इकडे पुढे दिसतात त्या आहेत वीरगळी. वीरगळी हे केवळ दगड नाहीत तर त्या शूरवीरांच्या स्मृती आहेत, ज्यांनी या भूमीच्या आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. प्रत्येक कोरीव चिन्ह, प्रत्येक आकृती एक कथा सांगते, शौर्याची, निष्ठेची आणि बलिदानाची. इकडे दिले माहिती ही सगळी वाचा आणि इकडनं आपला ट्रेक सुरू होईल. चलो. आणि YB एक्सप्लोररला सबस्क्राईब करा, लाईक करा आमचा व्हिडिओ. आणि काय तुमचे कमेंट्स असतील, काय तुमच्या अजून इंटेक्स असतील तर तिथे कमेंट्समध्ये टाका. कोणी जर हा आमच्या आधी एक्सप्लोअर केलेला असेल गड तर तुमचे पण कमेंट्स टाका, जेणेकरून आमच्या नंतर किंवा आमचे व्हिडिओज जे बघतील त्यांना अजून जास्त माहिती मिळेल. थँक्यू. तुंग किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवना धरणाजवळ उभा असलेला उंच आणि सडपातळ किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1075 मीटर उंचीवर असल्यामुळे इथून परिसराचा 360 नजारा दिसतो. किल्ल्याचा आकार शंकूसारखा असल्यामुळे त्याला कठीण चढाईचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही बघत असाल बघा इकडे काम चालू आहे, गडाचं संवर्धन चालू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. इकडे हे बघा आजूबाजूला असं संवर्धन चालू आहे. सो असं जर संवर्धन चालू असेल तर खूप जरा बरं वाटतं गड बघायला आणि एक्सप्लोअर करायला पण. थोड्याशा पायऱ्या तुम्ही चढून आलात वरती तर इकडे तुम्हाला दिसतं हे बघा हनुमानाचं एक मंदिर आहे इकडे पण ह्याचं. तर इकडनं दर्शन घेऊन पुढे जायचं.
थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दिसते ते चापेटदान मारुतीचं छोटंसं मंदिर. ही मुद्रा म्हणजे शौर्य आणि जागृतीचं प्रतीक मानले जाते. याच नव्या मूर्तीच्या बाजूला कातळात कोरलेली एक जुनी मारुतीची मूर्तीही आपल्याला पाहायला मिळते, जी या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाची आणि परंपरेची साक्ष देते. पूर्वी किल्ल्यावर जाणारे सैनिक इथे थांबून प्रार्थना करत आणि पुढच्या चढाईसाठी मानसिक बळ. हे बघा, जर तुम्ही येत असाल इकडे तर तुम्हाला बाजूला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आणि इकडे आत्ता नवीन केलेल्या पायऱ्या दिसतात. हे बघा, जसं रायगडावर पण आहेत थोड्या पायऱ्या दिसतात आपल्याला. या पायऱ्या जुन्या आहेत. हे बघा, इकडे असं रेलिंग केलं आहे इकडे जायला वरती, आणि इकडनं तुम्ही बघाल विहंगम असं दृश्य दिसतं सह्याद्रीचं. आणि इकडनं बघा खडी चढाई चालू होते इकडनं थोडीशी. अशा सगळ्या पायऱ्या आहेत. हे बघा, असे छोटे छोटे पॅचेस आहेत इकडे यायचे. म्हणजे एक असा चढला म्हणजे त्यानंतर थोडा पॅचेस, मग परत असा आहे. आणि हे बघा अशी पायवाट आहे वरती गडावर जायला. बघा, जसं तुम्ही थोडंसं वरती येतात ना तेव्हा तुम्हाला इकडे हे असं थोडंसं इकडनं असं वरती चढून इकडे यायचं आहे. आणि एक तुम्हाला दिसते गुफा मस्त. आणि हे जे पाणी आहे हे याचं पिण्यासाठी योग्य आहे. तुम्ही थोडंसं इकडनं आलात वरती इकडे बघा, इकडे राहण्याची वगैरे सोय आहे, होऊ शकते इकडे. म्हणजे 3-4 जण आरामात राहू शकतात. आणि इकडे बघा चुली पण पेटवल्यात इकडे, तर लोक मे बी राहिली असतील इकडे. किल्ल्याची निर्मिती साधारणपणे 1600च्या आसपास झाल्याचे मानले जाते. पुढे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात आला आणि आजूबाजूच्या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात होता. तुंगा हा किल्ला विशेषतः पहारे आणि टेहळणीसाठी महत्त्वाचा होता. तो मुख्यत्वे लोहगड, विसापूर आणि तिकोणा किल्ल्याच्या संरक्षणासाठी घाटरक्षक म्हणून वापरला जात असे. समाधी रायगड. आता थोडी खडी चढाई आहे इकडे, म्हणजे थोडे थोडे मध्ये मध्ये पॅचेस. तुम्हाला बोललो ना मी मगाशी, 15 ते 20 मिनिटाच्या खडी चढाईनंतर आपण येऊन पोचतो ते इकडे मेन प्रवेशद्वाराच्या इकडे. हे बघा, तर हे मुख्य प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या काही जागा दिसतात. या जागांचा उपयोग पूर्वी पहारा देण्यासाठी आणि सैनिकांच्या हालचालीसाठी केला जात असे. याच्या बाजूलाच दिसतात ही लहान झरोकी, तिरक्या फाटी. यातून मावळे येणाऱ्या शत्रूवर बारीक नजर ठेवू शकत आणि गरज पडल्यास या जागांमधून किल्ल्याचे तसेच स्वतःचे संरक्षण करू शकत. किल्ल्याची रचना पाहिली की लक्षात येतं की प्रत्येक दगड या युद्धनिधीचा एक भाग होता. जसा दरवाजा आपण क्रॉस करून पुढे येतो तसा एक रस्ता वरती जातो बुरुजाकडे आणि एक रस्ता इकडे पण जातो. तर आपण पहिले इकडे जाऊ आणि मग नंतर एक्सप्लोर करू. इसवी सन 1665 छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला. मुघल सैन्याच्या मोठ्या दबावामुळे हा तह करावा लागला. तहानुसार महाराजांनी 23 किल्ले मुघलांना द्यायचे मान्य केले. त्या किल्ल्याच्या यादीत तुंग किल्ल्याचाही समावेश होता. आणि तुम्ही इकडे जर बघत असाल तर मे बी सह्याद्री प्रतिष्ठाननेच इकडे रशी दिली एक सेफ साईड म्हणून, तर ही पकडून तुम्ही पुढे जाऊ शकतात. हे बघा, ही दिली. जर तुम्ही इकडनं थोडेसे पुढे आलात की तुम्हाला इकडे बघा ही एक जागा दिसते, ही एक जागा दिसते. तर ही मे बी जसं आपण रायगडावर बघितलं शौचालय, तर हे शौचालयच वाटतंय. तर मला असं वाटतं आम्हाला तिघांना, तर तुम्हाला अजून काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात हे काय एक्झॅक्टली. पण आम्हाला तर रायगडाप्रमाणे जे आहे ते शौचालय वाटतंय. तुंग हा किल्ला आकाराने लहान असला तरी त्या काळी तो रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. त्यामुळेच तो तहाच्या अटींमध्ये समाविष्ट करण्यात आला. मागचा पॉईंट एक्सप्लोर करून आता आम्ही चाललोय गडाच्या दुसऱ्या साईडला. इकडे आहे तटबंदी. तटबंदी आहे, आता तिकडे जाणार आहे आम्ही. चला, आपण मग अशी बोललो तसं दुसरा आता दुसरी पायवटला आलोय आपण, ती आता एक्सप्लोर करू.
तिकडे तो एक बुरुज होता आणि तटबंदी होती थोडी. आणि आता इकडे बघू काय आहे. हे बघा, आता जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कुठच्याही किल्ल्यावर गेला तर तुम्हाला अशा प्रकारचं प्रवेशद्वार दिसतं. हे बघा, याला म्हणतात गोमुखी प्रवेशद्वार. हे बघा, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, हे असं प्रत्येक ठिकाणी जसं आपण हा द्वार प्रवेश पुढे येतो तसं इकडे आणि ही बघा, हे इकडे तुम्हाला दिसतात 2 देवड्या. ह्या देवड्यामध्ये काय करायचे, आपले मावळे लपून बसायचे. म्हणजे उद्या परवा कोण प्रवेशद्वारावर आलं तर त्यांना इकडनंच ते हल्ला करायचे. आणि जसं आपण पुढे येतो तर इकडे तुम्हाला दिसतात वाड्याचे अवशेष. हे बघा, ह्या पॉईंटकडे चाललो आता. आणि आज हा राकेश शिंकतोय, माणेगडाला हा शिंकत होता. आणि ते तिकडनं तो पॉईंट एक्सप्लोर करून आलो आपण पुढे. इकडे हे आपल्याला इकडे दिसतं ते गणेश मंदिर. आणि त्याच्या बाजूलाच हे बघा, भव्य दिव्य असं एक पाण्याचं टाकं दिसतं इकडे. बघा, ही आहे कचेरी. म्हणजे इकडे मे बी सभा वगैरे भरत असतील तर ह्याचे काही आता अवशेष आपल्याला इकडे दिसतात. आणि इकडे सह्याद्री प्रतिष्ठानने सगळीकडे असे बोर्ड लावलेले आहेत. हे बघा, हे अवशेष दिसतात इकडे सगळे. असं आपण बाप्पाचं दर्शन घेतलं तर बाजूने एक रस्ता आहे, तर तिकडनं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मे बी हे लास्टचा पॉईंट असेल हा या गडाचा, तो आपण आता तो एक्सप्लोअर करू. आता जो मेन पॅच आहे तिकडे चाललो. आणि ही थोडी खडी चढाई आहे. ही बघा, हे बघा, आहे. जसं तुम्ही आता आम्ही आलो आहे माथ्यावर गडाच्या. आणि तुम्ही मागे बघत असाल तुंगाई देवीचं मंदिर आहे. हे बघा, तर या आपण दर्शन घेऊ. बघत असाल ॲक्च्युली हे आहे ना, हे पावना धरण आहे. पण सगळं चारी बाजूला धुकं आहे, तर त्यामुळे काही इकडे क्लिअरिटी दिसत नाही. इकडे काय क्लिअर दिसत नाही. आणि आत्ता वाजले 11:15, तर हे सगळं धुकं आहे. हे बघा, हे बघा, आता आम्ही टॉपवर आलो आहे. आणि जर तुम्ही बघत असाल, हा त्याचा पहिला टप्पा आहे, हा दुसरा टप्पा आहे, हा तिसरा, आणि हा इकडे चौथा. आणि हे हा दिसतोय तुम्हाला, हा जो किल्ला आहे तो, हा बघा, हा आहे मोरगिरीचा किल्ला. तर नमस्कार मंडळी, आता आमचा जो ट्रेकिंग होतं ते आता झालं आहे. आम्ही आलो आहे परत जिकडनं स्टार्ट केलेलं तिकडे. आणि नवीन वर्षाची सुरुवात एका ट्रेकने व्हावी अशी इच्छा होती. दोघांना कॉल केला, आले, रेडी झाले, ट्रेक केला, ट्रेक झाला पण आता. सो आता आम्ही चाललो आहे परत परतीच्या दिशेने. तर आता काय तुम्हाला दोघांना काय बोलायचं आहे? थँक्यू. जसं म्हटलं, YB एक्सप्लोररला रीच करा, सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज बघा. आम्ही किंवा योगेश जसं टाकतो व्हिडिओज फोर्टचं, किल्ल्यांचं, आपलं जे संवर्धन होतं, आता ह्या पण गडाचं संवर्धन केलं जात आहे. तर ते संवर्धन होणं गरजेचं आहे. आणि आमचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पब्लिक सुशिक्षित येते गडावरती. दाखव रे जरा. सुशिक्षित येते गडावरती कचरा म्हणजे कितपत योग्य आहे ते मला अजूनपर्यंत पटत नाही. कारण की जे लोक गडावरती येतात, मी एवढा तरी समजतो की शिवाजी महाराजांना ते मानत असतील किंवा एक्सप्लोर करायला येत असतील, तर गडावरती किमान कचरा तरी पसरवू नये. ह्याच्यानी दिसतं की त्यांच्या बुद्धीमध्ये किती कचरा आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, हा बघा, आम्ही कचरा या बघा आणि एन्जॉय करा. तुम्ही खाण्याच्या गोष्टी आणा, पण त्याच्याबरोबर एक पिशवी कॅरी करा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कचरा ठेवू शकाल. हीच आमची कळकळीची विनंती आहे. सगळ्या जे गड किल्ल्यांवरती जेवढे पण येणारे असतील, टुरिस्ट असतील किंवा एक्सप्लोरर असतील किंवा ट्रेकिंग करणारे असतील, त्यांच्याजवळ हीच आमची कळकळीची विनंती. जय महाराष्ट्र.
तर चला आता आपण हा व्लॉग इकडेच एंड करू. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय हे मला जरूर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.